स्टील व सिमेंट व्यापाऱ्याच्या घरातून चोरलेले 9 लाख रुपये त्यांच्याकडील मोलकरणीकडून अवघ्या 3 तासात हस्तगत करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. फराना फारुख शेख, राहणार रेल्वे लाईन्स मच्छी मार्केट समोर फॉरेस्ट असे अटक केलेल्या मोलकरणीचे नाव आहे. ही महिला स्टील व्यापारी रमीज सलीम साबूनगर, राहणार सिद्धेश्वर पेठ यांच्याकडे मागील 7 ते 8 वर्षांपासून घरकाम करते. फिर्यादी व त्यांचे वडील सलीम साबूनगर हे दुकानातील व्यवहाराचे पैसे हिशोब करून कपाटामध्ये ठेवताना तिने बऱ्याच वेळी पाहिले होते. त्यामुळे तिने त्या घरामध्ये चोरी करण्याचे ठरवले होते. घरामध्ये काम करत असताना तिने 2 चाव्यापैकी एक चावी फिर्यादीच्या घरातील लोकांना माहिती न होता चोरी केली होती. मागील काही दिवसांपासून फिर्यादीच्या घरातील सर्वजण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. तसेच फिर्यादीचे वडील हे त्यांच्या दुकानात गेले असल्याचा फायदा घेऊन तिने एक चावी बनवणाऱ्या इसमास फोन करून बोलावून घेतले. तसेच तिच्याजवळ असणाऱ्या चावीच्या आधारे घराचे कुलूप उघडले. त्यानंतर चावी बनवणाऱ्या इसमास घर स्वतःचे असल्याचे स्टील व सिमेंट व्यापाऱ्याच्या घरातून चोरलेले 9 लाख रुपये त्यांच्याकडील मोलकरणीकडून अवघ्या 3 तासात हस्तगत करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. फराना फारुख शेख, राहणार रेल्वे लाईन्स मच्छी मार्केट समोर फॉरेस्ट असे अटक केलेल्या मोलकरणीचे नाव आहे. ही महिला स्टील व्यापारी रमीज सलीम साबूनगर, राहणार सिद्धेश्वर पेठ यांच्याकडे मागील 7 ते 8 वर्षांपासून घरकाम करते. फिर्यादी व त्यांचे वडील सलीम साबूनगर हे दुकानातील व्यवहाराचे पैसे हिशोब करून कपाटामध्ये ठेवताना तिने बऱ्याच वेळी पाहिले होते. त्यामुळे तिने त्या घरामध्ये चोरी करण्याचे ठरवले होते. घरामध्ये काम करत असताना तिने 2 चाव्यापैकी एक चावी फिर्यादीच्या घरातील लोकांना माहिती न होता चोरी केली होती. मागील काही दिवसांपासून फिर्यादीच्या घरातील सर्वजण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, वसीम शेख, मुंडे, सय्यद, तांबोळी, बारबोले, लंगोटे, काटे, गायकवाड, राठोड यांनी केली.